बुल्ढाना जिले के शेगांव तालुका में बाल झड़ने की रहस्यमयी घटना के बाद अब खामगांव तालुका के जयपुर लांडे गांव में भी इसी तरह की समस्या सामने आई है। एक ही परिवार के सदस्यों के बाल अचानक झड़ने लगे, जिससे पूरे गांव में चिंता और भय का माहौल बन गया है। इस बात की सूचना मिलते ही स्वास्थ्य विभाग की टीम मौके पर पहुंची, जांच कर नमूने किए और उपचार किया गया। प्रारंभिक जांच में पता चला कि प्रभावित परिवार के घर शेगांव से मेहमान आए थे, जिससे संक्रमण की आशंका बढ़ गई है। ICMR की रिपोर्ट में राशन अनाज को संभावित कारण बताया गया है, लेकिन पुष्टि नहीं हुई है। स्वास्थ्य विभाग ने नागरिकों को सतर्क रहने और किसी भी लक्षण पर तुरंत संपर्क करने की सलाह दी है। पानी की गुणवत्ता और खान-पान की जांच जारी है। प्रशासन जल्द विस्तृत रिपोर्ट जारी करेगा। माझ्या इथं माझी पत्नी सो कल्पना हे कंगवी करताना वेणी विचारताना तिचे केस एक दोन असं गळत राहिलेलं आहे, तरी आम्ही हात लावून बघितला तर ते सतत केसाच्या लाटा निघत आहे। तरी आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्याच बाजूला शेगाव तालुक्यातील काही दिवस अगोदर हाच विषय घडलेला आहे। तरी आज रोजी आमच्या मनात जो भीतीचं निर्माण झालेला आहे ते प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे। येथील या गोष्टीचं निदान लावून याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे। कधीपासून झालेला हा प्रकार आज 11 ते 11:30 दरम्यान चालू झालेला आहे। आधी गावात आज रोजी झालेला नाही आहे, पहिलाच हा आमच्याच इथं घडलेला आहे विषय। माझ्या गावात केस गळतीचा प्रकार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे गावातील वातावरण भीतीचं झालेलं आहे। आणि माझी ही इच्छा आहे की सरकारने किंवा जे प्रशासकांनी याच्याकडे दक्षता करावी आणि त्यांनी त्याबद्दल योग्य ती माहिती करून आमच्या गावातील ही भीतीचं वातावरण बंद करावं। सामान्य रुग्णालय खामगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आज ओपीडी मधून आपल्याला केस गळतीच्या रुग्णाबाबत महिला रुग्णाबाबत माहिती दिली। त्यानंतर आपण या ठिकाणी आपले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि तेथील स्थानिक कर्मचारी आणि तालुका आरोग्य अधिकारीचे कर्मचारी यांची अशी टीम त्या जयपूर लांडे गावामध्ये पाठवली। या ठिकाणी पूर्ण गावाचं सर्वेक्षण केलं असता एका कुटुंबामध्ये, ज्या कुटुंबामधील ही महिला आहे तिच्या कुटुंब 5 जणांच्या सदस्यामध्ये 2 जणांना हे केस गळतीचे लक्षण आहे। ही महिला आणि त्या महिलेचा मुलगा 17 वर्षाचा। तर त्यांची जे केस गळतीच्या लक्षणानुसार आपण त्यांचा सर्वे केला आणि सर्वेनुसार त्यांचा औषधोपचार केलेला आहे। ते जे रुग्ण होते शेगाव तालुक्यामध्ये आढळले त्यांच्याकडे टोटल किती आहे? हे जे रुग्ण आहेत हे कालवड येथील शेगाव तालुक्यामधील रुग्णांच्या संपर्कात आहेत किंवा तेथील नातेवाईकच आहेत आणि हे जे पेशंट आहेत हे सुद्धा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत। परंतु हा कॉन्टेजियस डिसीज नाही आहे, काहीतरी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे त्यांना हे लक्षणं निर्माण झाले असतील। तर त्याचा अजून शोध घेऊन आपण शेगावच्या रुग्णांचा ज्या पद्धतीने आपण औषधोपचार करत आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना औषधोपचार केलेला आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, काय सांगाल? नाही, नागरिकांनी जर का असे कोणते लक्षण होत असतील तर त्यांनी स्वतःहून वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्याचे जे कर्मचारी आहेत यांच्या मार्फत तपासणी करून घ्यावी आणि आपल्या मनामध्ये कोणतीही शंका भीती न बाळगता आपला औषधोपचार करून घ्या।